मला एक अशी छोटीशी गोष्ट शेअर करायची की सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यावर आम्ही जेव्हा एकत्र राहायला लागलो तेव्हा घरी मी रियाज त्याच्यासमोर करायचे आणि एरवी मुंबईला आईबाबांकडे जेव्हा घरी रियाज असतो तेव्हा कोणीतरी संगीतातलं आपल्याला ऐकतंय सतत, ह्याचा सतत एक आपल्याला डोक्यात एक सबकॉन्शियसमध्ये तो थॉट असतो की नाही मला कोणीतरी ऐकतंय, मला कोणीतरी ऐकतंय, हां म्हणजे कोणीतरी नक्कीच मला ऐकतंय. त्या मी कॉन्शियसनेसमध्ये असायचे की बाबा नाही आता मला आई येऊन सांगणार माझं काहीतरी चुकलंय किंवा काहीतरी कोणाच्या तरी कानावर ज्याच्या कोणी सांगायला आलं नाही तरी ज्यांच्या कानावर पडतंय ते संगीतातले आणि जेव्हा मी ह्याच्यासमोर वाजवायचे एकदा माझा स्वर चुकला किंवा रियाजात होतच असतं ना, आपण प्रॅक्टिस करतो, एखादं चुकतं, मग एखादी तिहाई हे झाली, काहीच फरक पडला नाही याला. म्हणलं हे मस्त याला म्हणजे मी एकदम रिलॅक्स, या खोलीत कुणालाच कळत नाहीये माझं काय चाललेलं आहे असं ते होतं.